नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये मराठा आरक्षण 10% मिळेल अशी घोषणा झाल्याच्या नंतर या संदर्भात नक्की काय भूमिका घ्यायची असा प्रश्न ओबीसींच्या विविध गटांना पडलेला दिसतोय। राज्यात ओबीसींना मराठा आरक्षणाच्या बाबतीत काल परवापर्यंत साशंकता होती। मराठे ओबीसीत घुसतील आणि ओबीसींचं असलेलं आरक्षण खाऊन टाकतील अशी त्यांची भीती मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळेल या घोषणेनंतर काही अंशी संपलेली दिसते। पण असं असलं तरी पण मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देऊ पाहणारी मूळ शिफारस आता वादात आहे। शुक्र समितीची नेमणूक आणि शुक्र समितीच्या शिफारसी या वादात पडल्यात आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली आहे। पण प्रत्यक्षात न्यायालयात दाद मागण्याची भूमिका ही काहीशी उशिरा घेतली गेली का? आणि इतकंच नाही, एका बाजूला ओबीसींमधला एक महत्त्वपूर्ण घटक मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तर आमची हरकत नाही असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला शुक्र समितीच्या विरोधात जाऊन काय मिळणार आहे? शुक्र समितीनं मराठ्यांना एका सर्वेक्षणाच्या नंतर मागास ठरवलेलं आहे। जे मराठे वर्णव्यवस्थेत क्षत्रिय गटात आहेत, उच्चवर्णीय आहेत, ते आता आर्थिक आणि सामाजिक मागास झालेले आहेत। मराठे तांत्रिकदृष्ट्या सामाजिक मागास होऊ शकत नाहीत, ते आर्थिक मागास होऊ शकतात। आणि जर ते आर्थिक मागास होत असतील तर त्यांनी जातीय आरक्षण का घ्यावं हा मुद्दा आहेच। पण या सगळ्या गोष्टी ओबीसींच्या कडून मांडल्या जात असताना उशीर होतोय का? आणि याला ओबीसींमधल्या समन्वयाचा अभाव कारणीभूत आहे का? गावगाड्यामध्ये ओबीसींना मराठ्यांबरोबर जुळवून घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही आणि ओबीसी ती पक्की स्वीकारून आहेत। अशा वेळेला गावगाड्यात मराठ्यांच्या विरोधात जाऊन होणारं नुकसान टाळण्यासाठी जो संभ्रम ओबीसींमध्ये निर्माण झाला होता तो मराठ्यांना मराठा म्हणून मिळणाऱ्या आरक्षणाच्या नंतर दूर झालाय की शहरात असलेल्या ओबीसींची भूमिका ग्रामीण भागात असलेल्या ओबीसींपेक्षा वेगळी आहे हे समजून घ्यायला हवं। कारण एका बाजूला ओबीसींचा एक घटक मराठ्यांना मराठा म्हणून मिळणाऱ्या आरक्षणाच्या बाजूला उभं राहताना दिसतोय, दुसऱ्या बाजूला एक घटक वेगळी भूमिका घेताना दिसतोय। या निमित्तानं आपण चर्चेमध्ये आपल्या सोबत असलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय पटकन करून घेऊयात। आपल्या सोबत या चर्चेमध्ये शुक्र समितीच्या अहवालाला न्यायालयात आव्हान देणारे ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत। आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत आणि प्रवक्ता शिवसेना या नात्यानं आपल्या सोबत संजीवजी भोर आहेत। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। पटकन आपण मृणाल ढोले पाटील यांना पहिला प्रश्न विचारणार आहोत। मृणाल ढोले पाटील, राज्यात शुक्र समितीच्या नेमणुकीच्या नंतर तुम्ही आव्हान दिलेलं दिसतंय, तुमची आता भूमिका काय आहे आणि शुक्र समितीला आव्हान देताना उशीर झालाय का? नाही प्रसादजी, अजिबात उशीर झालेला नाहीये। किंबहुना अहवाल यायच्या आधीच आम्ही आव्हान दिलं होतं। आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 12 डिसेंबर रोजी शुक्र समिती आणि त्यांच्या सदस्यांची नेमणूक केली गेली आणि आज मला वाटतं 20 फेब्रुवारी आहे। हे सगळं करत असताना माहितीच्या अधिकाराखाली अर्ज मागून माहिती घेऊ तोपर्यंत, फायलिंग करू तोपर्यंत 1-1.5 महिना गेलेला। त्यांचं कामकाज कसं चाललंय आम्ही काही दिवस बघितलं। ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की त्यांचं कामकाज व्यवस्थित नाहीये त्या दिवशी आम्ही आक्षेप नोंदवले। आमचे आक्षेप काही उधळून लावण्यात आले। त्याच्यानंतर माहिती देणं टाळलं गेलं राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं आणि मग त्याच्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला कोर्टात जावं लागलेलं आहे। याच्या आधी एक लक्षात ठेवलं पाहिजे प्रसादजी, कधीही 5 सदस्यांनी अध्यक्षासह राजीनामा दिलेला नाहीये। याच्या आधी 30 वर्षात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये 5 सदस्यांनी एकत्र कधीच राजीनामा दिलेला नाहीये। दुसरी गोष्ट, ज्या सदस्यांनी त्यांच्या सांगण्यावर तयार नव्हते त्या सदस्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या सदस्यांनी राजीनामा दिलाय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मंत्र्यांची नावं घेतलेली आहेत की ते म्हणत होते याच संस्थेला द्यायचंय, इतक्या कोटीमध्येच द्यायचंय, हीच प्रश्नावली असली पाहिजे। तुम्ही सह्या कराच, राजकीय दबाव येत होता, राजकीय हस्तक्षेप होत होता। त्याच्यामुळे हे जे कामकाज झालेलं आहे हे अतिशय तकलादू आहे, हे बोगस आहे आणि हे कोर्टात टिकणार तर नाहीच आहे। पण हे कोर्टात टिकणार नाही यासाठी आम्हाला कोर्टात जायला पाहिजे, म्हणून आम्ही कोर्टात गेलेलो आहे। आपण असं म्हणता आहात मृणालजी की जे काही शिफारसी स्वरूपात केलेलं कामकाज आहे ते कोर्टात टिकणार नाही, कारण एक हिंदीतली म्हण आहे,
जब सैया भये कोतवाल तो डर काहे का, म्हणजे थोडक्यात काय, न्याय आधी ठरलेला आहे, निकाल नंतर लिहिला गेलेला आहे. संजीव भोर आपल्यापर्यंत हा मुद्दा घेऊन येतो कारण यात पक्षपाताचा आरोप आहे. आरक्षण द्यायचंच आहे, काहीही करून आरक्षण मिळेल अशा प्रकारची रचना तयार करा, समाज त्यामध्ये बसवा, असा आत्ताच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष निघतोय. अशी तक्रार ओबीसी न्यायालयात करतात. त्यांचे दावे ते न्यायालयात मांडतीलच, पण मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की तुम्ही पक्षपात पूर्ण सर्वेक्षण केलं आहे का. कसं आहे, आता यांनी याचिका दाखल केली या विषयावर. एकतर हा विघ्न संतोषीपणा झाला. मराठा समाजाने आतापर्यंत ज्या ज्या जाती समूहांना आरक्षण दिलं गेलं, ओबीसीत सुद्धा सुरुवातीला फक्त 180 जाती होत्या. त्यात आता मृणाल ढोले पाटील ज्या जात समूहातून येतात ती जात सुद्धा समाविष्ट नव्हती. अशा अनेक जाती नंतर समाविष्ट करण्यात आल्या. यांची किती सर्वेक्षणं झाली, यांचे किती इम्पेरिकल डेटा गोळा झाला, या सगळ्या बाबी मराठा समाजाने कधीही यांच्या कोणाच्या पायात पाय घालण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आज जेव्हा मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण घेण्यासाठी, खरं तर मराठा समाजातला एक वर्ग असा आहे का तो ओबीसीतून आरक्षण मागतोय, 50%च्या ओबीसीतून आरक्षण मागतोय, मात्र सामाजिक स्वास्थ्य राखलं जावं म्हणून 50%च्या वर आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलंय. मग सामाजिक स्वास्थ्य राखण्याची जबाबदारी जशी सरकारची असते तशीच वेगवेगळ्या समूहांची त्या वर्गाची असते. मात्र याचं भान या मंडळींना राहिलेलं नाही. आणि आरक्षण मागणं मराठा समाजाचा कायदेशीर हक्क आहे. त्यांची मागणी सरकारकडे लावून धरणं हा त्यांचा अधिकार आहे, मराठा समाजाचा अधिकार आहे. त्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने पावलं उचलणं म्हणजे पक्षपातीपणा झाला. रीतसर टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन तिथे सर्व सदस्य ज्या ज्या प्रवर्गातील ते लागतात तशा पद्धतीचे सदस्य नियुक्त केलेले आहेत. आधीचे जे सदस्य, काही सदस्यांनी राजीनामे दिले, एका सदस्याला काढून टाकावं लागलं. याचा जर सगळी हिस्ट्री आज जर सांगायची म्हटलं तर हे सदस्य किती वादग्रस्त होते आणि यांनी यांच्या कार्यकाळात काय काय कारनामे केले ते वेगळं सांगायची खरं तर गरज भासू नये या ठिकाणी. कारण एक स्वायत्त आणि महत्त्वाची बॉडी आहे. संजीवजी, पण या चर्चेच्या निमित्तानं जो दुसरा मुद्दा आहे तो आहे ठरवून निकाल देण्याचा. आणि त्या संदर्भात आधी मृणाल ढोले पाटलांच्याकडून एका आणखीन बाबीवर खुलासा घेतो, मग परत आपल्यापर्यंत येतो आणि आपल्या चर्चेमध्ये डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, त्यांचंही मत आपल्याला घ्यायचंच आहे. मला पटकन मृणाल ढोले पाटील आपल्याला असं विचारायचं आहे, आपण वारंवार सांगताय मराठ्यांना मागास ठरवायचंच आहे असं निश्चित करून किंबहुना तसे आदेश देऊन मागासवर्ग आयोगाला नेमणुका करण्यापासून काम करायला भाग पाडलं गेलं. हे सगळं घडत असताना तुम्ही जेव्हा आता हा न्यायालयात मुद्दा मांडाल त्यावेळेला तुम्ही तुमची बाजू मांडालच, पण दुसऱ्या बाजूला तुमच्याच समाजातली माणसं ही या आत्ताच्या दिल्या गेलेल्या आरक्षणांच्या विरोधात जातानाच दिसत नाही आहेत. मग एका बाजूला एक घटक शुक्रे समितीच्या विरोधात लढतो, दुसऱ्या बाजूला दुसरा घटक शुक्रे समितीनेच दिलेल्या आरक्षणाचं समर्थन करतो. अशा दोन भूमिका कशा असू शकतात? बरोबर आहे प्रसादजी. सगळ्यात पहिले एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, याच्या आधी कधीही जे म्हणतात संजीवजी भोर म्हणले की यांनी काय काय कारनामे केले होते, सांगा ना महाराष्ट्राला काय काय कारनामे केले होते आणि शुक्र समितीने काय काय कारनामे केले होते. मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कोण कोण होतं. माजी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते, दुसरे एक न्यायमूर्ती होते, एक जण एका विद्यापीठाचे व्हीसी होते, एक सिनियर काउन्सिल होते आणि एक प्राध्यापक होते. अशी 5 लोक, सगळी समाजात मान्यवर लोक होती. त्या सगळ्यांना राजकीय दबाव टाकून काढण्यात आलं. ही प्रश्नावळी आहे. प्रश्नावळी पूर्णपणे बदलली गेली. प्रसादजी, प्रश्नावळी पूर्णपणे बदलली गेली. प्रश्नाला उत्तर काय असली पाहिजे याचे युट्यूब ट्युटोरियल्स फिरत होते, व्हॉट्सअपवर ऑडिओ रेकॉर्डिंग फिरत होते, व्हॉट्सअपवर प्रश्नावळी ते आम्हाला माहिती देत नव्हते. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाची जेव्हा मी माहिती मागितली तेव्हा मला माहिती दिली नाही. पण जे प्रश्नावळी व्हॉट्सअपवर जी प्रश्नावळी आहे त्याच्या प्रश्नाला काय काय उत्तर दिलं पाहिजे, म्हणजे एक प्रकारे मॅच फिक्सिंग जी झाली होती ती व्हॉट्सअपवरनं सोशल मीडियावरनं सगळीकडनं सरकारने फिरवली का मॅच फिक्सिंग? सरकारने फिरवली का? एक मिनिट ही राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मी निदर्शनास आणून दिलं आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं त्यांना की जे इंदिरा साहनी आणि याच्या आधीचे जे प्रश्नावळी होते याच्यामध्ये सामाजिक मागास ठरवण्याचे जे निकष होते हे आपण पूर्णपणे बदललेले आहेत. आणि मग सामाजिक मागास ठरवण्याचे निकषच या प्रश्नावळीमध्ये नाहीयेत. त्यामुळे ही प्रश्नावळी तशीही टिकणार नाहीये.
जी ढोले पाटील याच्यावरचा एक प्रश्न पटकन संजीव भोर यांच्याकडून आलाय, 30 सेकंदात त्याचं उत्तर घेऊ आणि मग आपण चर्चेला पुढे नेऊ. संजीव भोर, आपण विचारू पाहताय की जे काही सोशल मीडियावर फिरलं ते सरकारनं घडवलं का? मुळात जर ते सरकारनं घडवलं नसेल तर भोर साहेब तो सगळा मुद्दा आला कुठून बाहेर? कारण हा संशय आजचा नाहीये, हा संशय काल होता, परवा होता, तेरवा पण होता की राज्य सरकार जे सर्वेक्षण करत आहे त्या सर्वेक्षणाच्या मागचा हेतू शुद्ध आहे का? ओबीसी वारंवार हा मुद्दा मांडत होते. जवळपास या प्रश्नावलीत 250 प्रश्न होते. त्या प्रश्न असे किचकट होते की आमचा भोळा भाबडा मराठा समाज, खेड्यापाड्यात राहणारा मराठा समाज, अशिक्षित मराठा समाज याला नक्की त्याचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम याची सुद्धा जाण नाही असा समाज, त्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी काही लोकांनी सोशल मीडियाचा वापर केला असेल तर त्यावर तुम्ही निर्बंध आणू शकता का? आणि त्याला काय कायदेशीर आधार बनवू शकता का? तुम्ही कशाचा रेफरन्स घेताय आणि काय करताय? आणि तुम्ही प्रसादजी फार महत्वाचा मुद्दा एक उपस्थित केला या ठिकाणी. प्रश्नावली हे बघा, प्रश्नावली काय आहे? प्रश्न विचारायला गेल्यावर माणसांना कळत नाहीत का काय प्रश्न आहे? एका माणसाचं सर्वेक्षण झाल्यावर दुसऱ्या माणसाला तो जाऊन सांगणार नाही का मला असे प्रश्न होते म्हणून? काय लीक होण्याचा प्रश्न येतो याच्यात? दुसरी बाजू प्रसादजी तुम्ही प्रसादजी एक मिनिट आता मी बोलतो, थांबा. दुसरी बाजू प्रसादजी तुम्ही अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी चर्चेला आणलेला आहे, तो मागे राहिला. मराठा समाजाच्या आरक्षणाला जे विरोध करण्याचं किंवा न्यायालयात आव्हान करण्याचे जे उपद्व्याप करतायत ना ते सर्वसामान्य गावगाड्यात एकत्र राहणारा ओबीसी बांधव करत नाहीये. व्हाईट कॉलरवाले आणि ही श्रीमंत ओबीसी जे आहेत ना त्यांचे उद्योग आहेत, त्यांना त्यांच्या त्या जातीची दुकानदारी करायची आहे, त्या वर्गाची दुकानदारी करायची आहे, नेतेगिरी करायची आहे, आपली दुकानं जातीच्या आधारावर ओबीसीच्या नावाने चालवायचे आहेत, असे लोक हे उद्योग करतायत. ठीक आहे बोर साहेब, याचं उत्तर आपण याचं उत्तर पटकन घेणार आहोत. आपल्या सोबत मृणाल ढोले पाटील आहेत, त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांनाही 30 सेकंद देण्याची मला गरज वाटते आणि यानंतर आपल्याला चर्चेला डॉक्टर मोरेंपर्यंत घेऊन जायचंय. अर्थात आधी ढोले पाटील बोलतील, मग मी वेगळा प्रश्न आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर राजेंद्र मोरेंना विचारणार आहे. पटकन ढोले पाटील, आक्षेप लक्षात येतोय का? जे सधन आहेत तेही लाभ घेतायत अनेक वर्ष ओबीसीतले, मग ते का इतरांविषयी बोलतात? हा मुद्दा आलाय. एक लक्षात घ्या प्रसादजी, मुळात ओबीसी मध्ये क्रीमी लेअरची कॉन्सेप्ट आहे आणि जे सदन मराठा आहेत, सदन ओबीसी आहेत, यांना ओबीसीचा लाभ भेटतच नाही. एक आपण लक्षात क्लिअर घेतलं पाहिजे की त्याच्यामुळे लाभाचा विषय नाही चालला. संजीवजी भोर आता मला बोलून द्या. संजीवजी भोर आता मला पाय घालण्याचा पाय घालण्याचा लाभाचा नाही, लाभाचा नाही, विषयांतर नका करू. ठीक आहे ना, तुम्ही आता आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. ओबीसीचा 52% ओबीसीला 27% आरक्षण, याचा अर्थ 25% समाजाला नाहीच आहे, म्हणजे 50% ओबीसीला नाहीच आहे. याचा अर्थ सरळ आहे की त्यांना क्रीमी लेअर मधून तसंही बाहेर काढलं जातं. त्यामुळे सदन ओबीसी जे आहेत ते तसे ओबीसीचं आरक्षण घेतच नाहीयेत. आपण एक लक्षात ठेवलं प्रसादजी, आपण मगाशी एक शेअर आपण मला सांगितलं तसं मी ही जे प्रश्नावली झाली, हे जे डेटा कलेक्शन झालं त्याच्यावर शेअर एक सांगतो. तुम्ही मुद्दे, तुम्ही मुन्सिफ, तुम्ही गवाह हो, हमें पता है हमारा कसूर निकलेगा. ही पूर्ण मॅच फिक्सिंग होती आणि हे पूर्ण एक प्रकारे स्क्रिप्टेड डेटा कलेक्शन होतं. ठीक आहे, चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. नव्या मुद्द्याच्या सह डॉक्टर मोरेंपर्यंत पोहोचतोय. डॉक्टर मोरे, आपण या संपूर्ण सर्वेक्षणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्यानं मुद्दे विरोधात काढत गेलेले आहात. आत्ताच्या घडीला तुम्ही या मुद्द्यावर आलेला आहात की तुम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. दुसऱ्या बाजूला ओबीसी म्हणतात मराठ्यांनी ओबीसीत येण्याची गरज नाही, मराठ्यांनी मराठा म्हणून राहावं. मला एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करा. ओबीसीमध्ये तुम्हाला मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका मांडताना एक वाक्यता दिसतीये का? आणि जर ती दिसत नसेल तर वेगवेगळी मतं मांडण्याचं कारण काय आहे? निश्चित प्रसाद सर, ओबीसी काही जात नाहीये, तो प्रवर्ग आहे आणि कोणत्याही समाजाला ज्यांनी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केलं असेल तर त्याला कोणी रोखू शकत नाहीये. राज्याचे मंत्री असू द्या, कोणी असू द्या, कारण तो घटनात्मक अधिकार आहे. आमच्यात येऊ नका, तुमच्यात येऊ नका म्हणजे काय? घटना आणि कायदा कुणासाठी आहे? सर्व भारतीयासाठी आहे. आणि दुसरा मुद्दा ढोले पाटलांनी जो आता मांडलेला आहे, हे आतापर्यंत आपल्या समाजाचे कोणते सर्वे झालेले आहेत? कोणत्या टेस्ट तुम्ही पास केलेल्या आहेत? 105व्या घटनादुरुस्तीनं तर तुमचं अस्तित्वच आहे की नाही या प्रकारची शंका आहे. तुम्हाला टेस्ट करावं जावं लागेल राज्य मागास वर्गाच्या माध्यमातून, प्रगतांना बाहेर व्हावं लागेल ही भीती आहे आता सध्या. आणि मुद्दा असा
की तुम्ही शुक्र समितीवर आरोप करता. अहो तुमच्या याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी कोणते हाके नावाचे माणसं घातले, त्याच्यानंतर कसबे साहेबाचे विलासराव देशमुख साहेबांना घालून माणूस घातले आणि त्यांनी आता जाहीर रावसाहेब कसबेनं म्हटलं की मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये कसा खुट्टा घालून टाकला. आणि हाके सुद्धा कोणत्या पद्धतीनं बेछूट आरोप ओबीसीच्या याच्यावरती देऊन कशा प्रकारचे आरोप करू लागलेले आहेत. अरे असं जातीवादी राजकारण हे तुम्ही आतापर्यंत या मागासवर्गीय माध्यमातून करू लागलेले आहेत. एक तर धक्का लागू द्यायचा नाही आणि दुसरीकडे मराठा आरक्षण करण्यासाठी सेंडगेंनी वकील दिलेत, याचिका दाखल करायला लावल्या आणि त्यांचा जाहीर इंदापूरच्या सभेमध्ये तुम्ही सत्कार केला. अहो मंडल आयोगामध्ये देखील 4 ओबीसी आहेत, एक अनुसूचित जाती जमातीचा उमेदवार आहे. कुठे ओपनचा माणूस आहे त्याच्यामध्ये आणि कसे ते ओबीसी मध्ये घेतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बापट समितीमध्ये देखील रावसाहेब कसबे नावाचा माणूस नसताना भोईटे तिथं मेजॉरिटी असताना भोईटेबाई आजारी पडल्यामुळे मेजॉरिटी असताना 3 विरुद्ध 2 तरी तुम्ही त्याचा पराभव केला. म्हणजे आयोगाच्या माध्यमातून जातीवादी राजकारण, मराठा दोषाचं राजकारण आणि ओबीसी नेते आणि कार्यकर्ते कशा पद्धतीनं मराठा आरक्षण घालवण्याचं आणि ओबीसी मधून घुसू द्यायचं नाही आणि मराठा आरक्षण मिळू द्यायचं नाही. अरे मराठ्यांना जर मागासलेपण सिद्ध झालेलं आहे तर 15/4, 16/4, 29/2 प्रमाणे कोणी त्याला रोखू शकत नाही. देशभरामध्ये 671 जाती त्याच्यामध्ये गेलेला आहे, तुम्ही त्याला थांबू शकले नाही. 99% समाज, पश्चिम बंगालचा मुस्लिम समाज हा ओबीसी मध्ये आलेला आहे. पंजाबमध्ये 68 राज्याच्या यादीत आणि केंद्राच्या यादीत 71 जाती गेलेला आहे, सर्व राज्यामध्ये गेलेला आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की फडणवीस साहेब आणि भाजप जे ठरवल ते होणार आहे आणि म्हणून ओबीसी मध्ये जाऊ द्यायचं नाही. म्हणजे ओबीसी संरक्षणाची जी मोहीम आहे किंवा ओबीसी जाणीवपूर्वक घटनात्मक अधिकारापासून मराठ्यांना दूर ठेवायचं आणि परत कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या माध्यमातून लटकून ठेवायचं, निवडणुका जिंकून घ्यायच्या आणि पुन्हा यांनी संघर्ष करायचा. संघर्ष ठीक आहे, या थोडं मुद्द्याला बगल दिली जाते, पण आपण मुद्द्यावर चर्चेला परत आणूयात. आणि चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी मला मृणाल ढोले पाटलांना विचारायचं आहे. मृणाल ढोले पाटील, मगाशी मी मुद्दा उपस्थित केला होता, त्याच अनुषंगाने तोच संदर्भ घेऊन परत एकदा आपल्यापर्यंत हा मुद्दा उपस्थित करतो की मराठा आरक्षण स्वीकारणार आहात का विरोध करणार आहात? जर विरोध करणार आहात तर सगळे ओबीसी एकजूट का दिसत नाही आहेत? ओबीसींमध्ये 2 वेगळे स्वर का येत आहेत कानावर? बबनराव तायवाडे एक भूमिका मांडतायत, श्रावण डेवरे एक भूमिका मांडतायत, मृणाल ढोले पाटील एक भूमिका मांडतायत, छगन भुजबळ एक भूमिका मांडतायत. असं का होतंय? मला आपल्याला थेट असं विचारायचं आहे, आत्ताच्या घडीला भुजबळांना शिंदे भारी पडलेत का? नाही, ते मी नाही सांगू शकत, पण आपण जे म्हटलं की ओबीसी वेगवेगळ्या याच्यात का बोलताय त्याचं कारण आहे. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगतो की जसं संजय बोरने सांगितलं की टर्म्स ऑफ रेफरन्स देण्यात आले, डेटा कलेक्शन करण्यात आलं. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मराठा समाज हा सामाजिक मागास आहे का नाही हे 5 मे 2021 ला ऑलरेडी डिसाइडेड झालेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये. मुळात जो मॅटर डिसाइड झाला होता त्याला पुन्हा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की राज्य मागासवर्गीय आयोगाचं फाइंडिंग सुप्रीम कोर्टवर बंधनकारक असणार आहे का? आता म्हणजे सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिलाय, राज्य मागासवर्गीय आयोग जे अर्धन्यायिक आयोग आहे ते काय म्हणणार आहे की बाबा आमचं फाइंडिंग जास्त महत्वाचं, सुप्रीम कोर्ट तुमचं हे गुंडाळून ठेवा, रिपोर्ट गुंडाळून ठेवा, असं होणार आहे का या देशामध्ये? सर्वोच्च न्यायालयाने एकदा एक निकाल दिला, तो कायदा असतो, विषय संपला. त्याच्यामुळे तुमचे टर्म्स ऑफ रेफरन्स, तुमचं डेटा कलेक्शन तसंही ते इलिगल आहे. दुसरी गोष्ट आपण जे सांगता की एक वाक्यता का नाहीये, त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा आरटीआय मधनं माहिती मागवली राज्य मागासवर्गीय आयोग, तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स कसे काढताय, तुम्ही प्रश्नवळी कसे करताय, कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाहीये. मी अतिशय जबाबदारीने सांगतो की या शुक्र समितीचा अहवाल पण विधिमंडळ ठेवला गेलेला नाहीये, फक्त कायदा पास केला गेलेला आहे आणि कायदाही बऱ्याच जणांकडे नाहीये. जो कायदा अजून नाहीये, डेटा अजून आलेला नाहीये, त्याच्यामुळे लोकांना काय वाटतंय की मराठा समाजाला वेगळं दिलेलं आहे. पण मी कायदाही वाचलाय आणि डेटाही वाचलाय. मी अतिशय जबाबदारपणे सांगतो की मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेलं आहे शुक्र समितीने, म्हणजेच ओबीसी ठरवलेलं आहे. त्यांना आता जरी वेगळं त्यांनी दिलेलं असलं तरी त्यांना सामाजिक मागास हे शुक्र समितीने ठरवलेलं आहे. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर या संदर्भात मोरेंच्याकडूनही प्रतिक्रिया घेऊ आणि संजीव भोर यांनाही बोलण्याची संधी आपण देणार आहोत. पण आधी मला आणि मृणाल ढोले पाटलांना जोडून घेणं गरजेचं आहे. मृणाल ढोले पाटील आणि मी आमच्या 2-3 प्रश्नांचा संवाद होणं गरजेचं आहे. मृणाल ढोले पाटील, थेट या मुद्द्यावर आपण येऊयात. आपण इथे आत्ता एक मोठा खुलासा केलाय ज्याच्यावर सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात मराठ्यांना एज्युकेशनली आणि आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड, म्हणजे तुमच्या लेखी ज्या पद्धतीनं
मागास ठरवलं गेलेलं आहे ही एसीबीसीची श्रेणी आहे. जे आरक्षण काल दिलं गेलं ते एसीबीसीचंच आरक्षण आहे. याच्या संदर्भात मी तुम्हाला आणखी 1 मिनिटाचा वेळ देतो. यावर एक सविस्तर विवेचन तुमचं अपेक्षित आहे, कारण चर्चेला आणि आत्तापर्यंतच्या आरक्षणाच्या सगळ्या रचनेलाच कलाटणी देणारं हे वक्तव्य असणार आहे. आपण जर कायदा बघितला काल जो विधिमंडळाने पारित केला त्याच्यामध्ये 3 नंबरचा मुद्दा आहे. त्याचे एकंदर 20 मुद्दे आहेत. पैकी त्यात टायटल डेफिनेशन वगैरे सगळं टायटल अँड डेफिनेशन झाल्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पर्पजसाठी मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आम्ही धरत आहोत. शुक्र समितीच्या रिपोर्टवर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड धरत आहोत याचाच अर्थ ते ओबीसी झालेले आहेत. बिलकुल. कारण सोशली कारण या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मृणाल ढोले पाटील, ज्या वेळेला तुम्ही सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणता, एज्युकेशनली माफ करा, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या एखादा वर्ग जेव्हा मागास होतो तेव्हा तो आपोआप एसीबीसी मध्ये जातो. एसीबीसी म्हणजेच ओबीसी हा आजवरचा सगळ्यांना ठाऊक असलेला प्रवर्ग आहे. मग आता मला सांगा, कालचं आरक्षण मराठ्यांना मराठा म्हणून मिळालंय का मराठ्यांना ओबीसी ढकललंय? नाही, कालचं आरक्षण मराठा समाजाला मराठा समाज म्हणूनच भेटलंय, पण मराठा समाजाला ओबीसी डिक्लेअर केले गेलेले आहे. पण त्यांना ज्या एक्झिस्टिंग 27% मध्ये न टाकता एक वेगळी कॅटेगरी करण्यात आलेली आहे. मग काय होईल, आता एकदा एसीबीसी झाल्यावर ते काय म्हणणार, आम्हाला वेगळी कॅटेगरी नको, आम्हाला 27% झाले, आम्ही टेस्ट पास केलेली आहे, आमचा डेटा व्हेरीफाय झालेला आहे. तर हे सगळं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे जी मुळात शुक्र समितीची नेमणूक होती आणि त्यांचा जो डेटा कलेक्शन केलेला आहे हे सगळं फ्रॉड आहे. आणि हे आम्ही सरकारला सांगितलं, आम्ही सचिवांना सांगितलं, आम्ही मंत्र्यांना सांगितलं, आमचं कुणीही ऐकलं नाही. त्यामुळे ना इलाज असतो आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. मंत्री अक्षरशः तोंडात मुख गिळून गप्प बसलेले आहेत, सचिव याच्यात काही बोलायला तयार नाहीयेत. त्यामुळे आम्हाला हायकोर्टाशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, आपण न्यायालयात का गेलात याचं उत्तर स्पष्टपणे सांगितलं. मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवला गेला. तसाच कायदा शिंदेंनी विधिमंडळामध्ये ठेवला. आता संजीव भोर, आपण सांगा, जर समाजाला एसीबीसीचंच आरक्षण परत देण्यात आलेलं असेल तर हे एसीबीसीचं आरक्षण म्हणजे ओबीसीतली घुसखोरी नाही का? याच्या विरोधात ओबीसींचा राग व्यक्त होताना दिसतोय. संजीव भोर, आपलं उत्तर. प्रसादजी, आधी सांगितलं मी की 180 जाती मूळ जाती ओबीसीत होत्या. आता त्या 346 आणि अगदी त्याच्या पोट जाती वगैरे घेतल्या तर त्या 380 400च्या पुढे जातील. म्हणजे ही ओबीसी ही ठरवण्याची ही प्रक्रिया ही निरंतर चालू राहते. हे लोक हे सोयीस्कररित्या विसरतात. यांना हे माहीत असून ना, हे जेव्हा कायद्यावर बोट ठेवतात मराठ्यांच्या बाबतीत त्यावेळेस हे स्वतःकडे पण यांनी बघितलं पाहिजे जरा. ओबीसीतला राज्य मागासवर्ग अधिनियम काय सांगतो, दर 10 वर्षांनी पुन्हा रिव्ह्यू केलं पाहिजे आरक्षणाचं, परत मूल्यमापन झालं पाहिजे परिस्थितीचं. कोणता घटक ओबीसीतला सुधारला, तुम्ही कधी स्वतःच रिव्ह्यू करायला मागणी केली का? तुम्ही ज्या सुधारलेल्या जाती बाहेर तुम्ही सुधारलेल्या जाती का बाहेर पडते? तुम्ही जे आहे, थांबा आता तुम्ही, मी पूर्ण करतो. तुम्हाला जे आहे तुमचं तसंच तुमच्या बाबतीत काही किती कायदे पायदळी तुडवले तरी चालतील, तुमचं आहे तसं चाललं पाहिजे. आणि दुसऱ्याला देताना मात्र तुम्ही प्रत्येक वेळी कायद्यावर बोट ठेवणार. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जर मराठा समाज कायद्याने ठरवत असेल तर तुम्हाला काय ठेका दिलाय का ओबीसींचा? तुम्ही ठेकेदार आहात का ओबीसींचे की आम्ही ठरवू त्यालाच येऊ देणार, आम्ही ठरवू त्यालाच हो म्हणणार, आम्हाला वाटलं मराठ्यांना नाही तर नाही म्हणणार? हे काय झालंय? तुम्हाला कायदा मान्य नाही देशातला? जे काही इंदिरा साहनीचा निकाल असेल, राज्य मागासवर्ग अधिनियम असेल, तुम्हाला मान्य नाही? तुम्हाला 50%च्या वर तुमचं दुखणं काय आहे? 50%च्या वर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं तरी तुम्हाला अडचण. तुमच्या आरक्षणाला आतापर्यंत मराठ्यांनी, हे बघा, तुमच्यासारख्या विघ्न संतोषी लोकांमुळे काय होते नीट समजून घ्या. महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडायला लागलेलं आहे. आतापर्यंत थांबा थोडं, मला पूर्ण करायचं. प्रसादजी त्यांना सांगा थांबा, त्यांना थांबायला सांगा. तुम्ही लोक काय मराठ्यांच्या पायात पाय घालायचा कार्यक्रम करता. मराठ्यांनी मात्र कुणाच्याही पायात पाय घातला नाही कधी. ज्याला आरक्षण जसं दिलं असेल, सर्वेक्षणाशिवाय द्या, 1.5 ओळीच्या 2 ओळीच्या GR ने द्या, साध्या परिपत्रकाने द्या, तरी मराठ्यांनी कधी कोणावर आक्षेप घेतला नाही. ठीक आहे, आणि मराठे मात्र बोरसाहेब, वेळेची मर्यादा आहे. तुमच्या या मुद्द्यांवर काही आक्षेप नोंदवायची एक संधी आपल्याला द्यायला हवी.
कारण त्या निमित्तानंच आपल्याला चर्चा नैसर्गिकरित्या सगळ्यांना समान संधीच्या दृष्टीनं पुढे नेता येईल. ढोले पाटील, पटकन आपण उत्तर द्या. प्राप्त स्थितीमध्ये तुमची न्यायालयातली याचिका ही आत्ताच्या आरक्षणाच्या विधिमंडळात मंजूर झालेल्या कायद्याला आव्हान देणार का मूळ शिफारशींना आव्हान देऊन नंतर कायद्यावर येणार? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रसादजी एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे जे म्हणतात 1 GR काढला 2 GR काढले, मुळात सगळ्यांचा डेटा झालेला आहे, सर्वेक्षण झालेलं आहे. मागच्या वर्षी पण बाकी समितीचा अहवाल त्याच्यात पण झालेलं आहे. आमची मूळ मागणी तुम्ही मराठा समाजाचं सर्वेक्षण न करता सगळ्या जातींचं सर्वेक्षण करा आणि सगळ्या जातींचं सर्वेक्षण करण्याचाच केला होता. आज मराठ्यांना जे काय मिळायचं ते मिळू द्या. गरीब मराठा समाजाला जायचं आणि ओबीसी द्यायचं नाही, SC/BC व्हायचं नाही मराठ्यांनी. तुम्ही ठरवणार का? तुम्हाला ठेका दिला, तुम्हाला सगळे अधिकार दिले, तुम्हाला तुम्ही ठरवणार. तुम्ही कोण सांगणार मराठ्यांनी EWS घ्यावं की ओबीसी घ्यावं? तुम्हाला कुणी देणार अधिकार? तुमची काय जागीर आहे का? एका जातीची जागीर? मला चर्चेत हस्तक्षेप यासाठी करायला लागणार आहे कारण या चर्चेतले शब्दबाण चालत असताना ते थांबवणं ही एक गरज आहे. दुसऱ्या बाजूला वेळ मर्यादेची आठवण दोन्ही मान्यवरांना द्यायची आहे. तुमच्या दोघांच्या सोबतच डॉक्टर मोरे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले, त्यांचाही आभार. चर्चेला इतर अनेक पदर आहेत, आपण टप्प्याटप्प्यानं ते उलगडत राहू आणि त्यानिमित्तानं पुन्हा चर्चेत भेटत राहू. तुर्तास आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, आपले मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.